तर नमस्कार मंडळी, मी रसिका झुरी तुमचं आपल्या रॉयल मनोरंजन चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर मंडळी, सकाळ हा पहाट असा. आज मी लवकर उठलं आहे 5:45 वाजता. तर आता 6:15 वाजांसुद्धा गेलेले आहोत. 5:45 वाजता उठलो, सकाळी लवकर आवरला, चहा वगैरे पिलो आणि निघालो कशाला जाण्यासाठी, म्हणजे आमच्या शेतात जाण्यासाठी. कारण की तुम्ही कालचं ब्लॉग बघितला असता तर तुम्हाला माहीत असतात की आम्ही पेरणीसाठी लागणारा जो कोपरा होतो, म्हणजे जो भाग होतो तो काल नांगरून घेतलेला होतो. आणि त्यासाठीचा लागणारा भात असा तर आम्ही कालच घेऊन गेलेलो. 9 किलो भात आम्ही यंदा पेरतो. तर त्यासाठीचा लागणारा भात आता काल आम्ही घेऊन गेलो. कारण आमका असं वाटला की कालच आमची पेरणी होईल, पण ताक्या शक्य होत नाही, उशीर झालो. कारण की अर्धो कोपरो साफ करूचो होतो. त्यानंतर नांगरणी झाली आणि खूप उशीर झालो, काळोख पडलो. त्यानंतर आम्ही नंतर घराकडे निघालो. तर आता सकाळी सकाळी आम्ही जातो आणि आता काय खूप वेळ लागायचो नाही, कारण की कोपरो ऑलरेडी नांगरलेलो असा. आता फक्त जाऊन पेरणी करूची असा. तर चला, तर मग तुम्ही पण माझ्यासोबत पेरणी कशी करतात त्या बघूया. आणि आपल्यासोबत मम्मी पण असा. आणि काल मंडळी रात्री पाऊस पडलो आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला अशात. मी रात्री कुर्ले धरून गेलेले पप्पांसोबत. रात्री काय तसं पाऊस पडत नव्हतो, म्हणजे आम्ही कुर्ले धरून इलो आणि नंतर पाऊस सुरू झालो. आणि आमका 17 कुर्ले गावले, मस्त जास्त ते मोठे गावले आणि थोडे छोटे गावले. आणि म्हणजे यंदा मी फर्स्ट टाईम पप्पांसोबत रात्रीचा कुर्ले धरून गेलेलं आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी कुर्ले धरूची व्हिडिओची लिंक आणि त्या अगोदर आम्ही जी शेत नांगरणी केली त्या व्हिडिओची पण लिंक देते. तर मंडळी, आम्ही येऊच्या अगोदरच अर्धो कोपरो थोडं रवलेलं होतं, त्या साईडचं थोडंसं भाग तो जिलू काकाने नांगरून घेतल्याने त्या हैसरच रवलेलं आहे त्यांच्या वाड्याकडे. आणि नांगरून पेरणी पण त्यांच्यानी केल्याने, मागा करूची होती पेरणी पण त्यांच्यानी केल्याने. हे बघा, तुमका दिसत असतली, हे बघा पेरणी झालेली असा, बघू शकताय. आणि ह्या वर्षी मंडळी आम्ही संध्या भात पेरलेला असा, 9 किलो भात पेरलेला असा ह्या कोपऱ्यामध्ये. आता 15-20 दिवस वाट बघू होई, मग तरवो येतलो. तो मोठं झाल्यानंतर मग आम्ही काढतलो तरवो. आणि आमच्या तिकडे वाड्याकडे कोपरे होत जे आम्ही साफ केले होते, जे जाळलेले होते, ज्या कोपऱ्याची मशागत केलेली होती त्या कोपऱ्यामध्ये आम्ही नांगरणी करून आम्ही ते तरवो लायतो राहते सर. तर त्याच्या अगोदर काही जणांका मदत पण करूक जाऊ ही शेजाऱ्या पाजाऱ्यांका, जेणेकरून शेजारी पाजारी पण आपल्या मदती घेतील. तर आमच्या कोकणात असं असतं, तर शेतीचे जेव्हा कामं सुरू होतात तेव्हा शेजारी पाजारी एकमेकांच्या मदतीक जातात. मग कामं लवकर लवकर आटापतात आणि एकमेकाच्या संगतीन पटापट कामं होतात, गोष्टी मारीत मारीत मस्त मजा करीत. तर मम्मी ह्या करता आपल्याकडे नांगर ह्या गुटो तर नाही, पेरणी केल्यानंतर गुटो फिरवचो असता, गुटो तर नाही हा. त्यामुळे मंगळानं काम चालू हा. काढून टाकू खापा उठून खापायचं ना तशी करून खूप झाली. दिसण्या काय बरं आणि पटकन प्या नाही होती, होतं नाही समजला.
त्या नाही ह्या राहून आता बघ आता खा पण भोगसा म्हणला पहिला गो ह्या खा पाहिले तर मंडळी आता आमचा काम आवरलेला असा आता आम्ही निघतो घराकडे जाऊ